नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पोह्यापासून डाईट चिवडा तयार करणार आहोत. त्यासाठी ज्या पोह्याचे आपण कांदा पोहे तयार करतो तेच पोहे मी इथं घेतलेले आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे, इथे मी नायलॉनची शेव घेतलेली आहे. कढीपत्त्याची काही पाणी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं खोलगट असा हा झाऱ्या घेतलेला आहे. आता या झाऱ्यातच आपण चिवडा तयार करणार आहोत. लोखंडी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झाले का चेक करूया. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता हा आपण घेतलेला झाऱ्या तेलात बुडेल इतपत आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडे थोडे पोहे टाकून तळून घेणार आहोत. मस्त असे हे पोहे फुलले जातात. या पोह्यामध्ये अजिबात तेल राहत नाहीये. आता आपण हे पोहे काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व पोहे थोडे थोडे टाकून तळून घेणार आहे. आपले पोहे तळून झाले की यामध्येच आता आपण शेंगदाणे टाकून शेंगदाणे देखील खरपूस होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. शेंगदाणे काढल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याची काही पाने टाकून घेऊया. कढीपत्त्याची पाने तळली गेली की आपण हे काढून घेणार आहोत. अगदी कमी साहित्यात आपण हा चिवडा तयार करत आहोत. खाण्यासाठी खूप छान लागतो. तुम्ही आवाज ऐकू शकता. ऐकला ना? एकदम कुरकुरीत. आता आपण या पोह्यावरच शेंगदाणे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्यावर आता आपण शेव टाकून घेऊया. चवीनुसार मीठ आणि या चिवड्याची अजून चव वाढावी त्यासाठी मी इथे 1 चमचा पिठी साखर टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे. अगदी कमी साहित्यात आपण हा पोह्याचा डाईट चिवडा तयार केलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.